हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत करवतीचे विविध प्रकार आणि रिप कटिंग कसे करावे याबद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत, या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल विविध प्रकारच्या करवती आणि रिप कटिंग कसे करावे। चला तर आपण सुरू करूया। टास्क 1, लाकडाचे तुकडे कापण्यासाठी अनेक प्रकारच्या करवती असतात। काही करवती विशेष रूपाने स्ट्रेट कट करण्यासाठी बनवल्या गेलेल्या असतात आणि काही करवती विशेष रूपाने कर्व्ड कट करण्यासाठी डिझाइन केल्या गेलेल्या असतात। तर काही करवती जसे क्रॉस कट करवत विशेष रूपाने लाकडाला काटकोनात किंवा एखाद्या कोनात कापण्यासाठी डिझाइन केल्या गेलेल्या असतात। करवतींचे प्रकार मुख्यतः दोन प्रमुख प्रकारच्या करवती असतात: स्ट्रेट कटची करवत, कर्व्ड कटची करवत किंवा स्पेशल करवती। या त्या सगळ्या करवती आहेत ज्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण स्ट्रेट कट करवतीमध्ये रिप करवत पाहू। या करवतीचे नाव रिप करवत आहे। या रिप करवतीचा ब्लेड पातळ स्प्रिंग स्टीलचा बनलेला असतो। या करवतीचा उपयोग लाकडाला ग्रेन सहित कापण्यासाठी केला जातो। रिप करवतीचा ब्लेड लाकडी हँडलवर स्क्रूने लावला जातो। रिप करवतीच्या टीथचा आकार जे काम केलं जाणार आहे त्या हिशोबाने वेगवेगळा असू शकतो। रिप करवतीचा हँडल बीच किंवा सफरचंदाच्या लाकडापासून बनवलेला असतो। रिप करवतीच्या प्रति सेंटीमीटर लांबीमध्ये 2 टीथ असतात। रिप करवतीची लांबी 60 ते 70 सेंटीमीटर असते। रिप करवतीला त्याच्या लांबीनुसार ओळखलं जातं। रिप करवतीच्या टीथचा कोन 90 अंशापेक्षा कमी असतो। रिप करवतीमध्ये दर 25 मिलीमीटरमध्ये 3 ते 6 टीथ असतात। आता आपण क्रॉस कट करवतीबद्दल जाणून घेऊ। क्रॉस कट करवतीचा वापर लाकडाला ग्रेन्स सहित कापण्यासाठी केला जातो। ब्लेडची लांबी 56 ते 70 सेंटीमीटर असते। याच्या प्रति 25 मिलीमीटरमध्ये 5 ते 9 टीथ असतात। टीथचा कटिंग अँगल 90 अंश असतो। याची संरचना रिप करवतीपेक्षा वेगळी असते। हार्डवूडसाठी पातळ पिचचा ब्लेड वापरला जातो। सॉफ्टवूडसाठी जाड पिचचा ब्लेड वापरला जातो। चला आता हँड करवतीबद्दल जाणून घेऊ। हँड करवतीची लांबी रिप करवतीपेक्षा कमी असते। सामान्यपणे हँड करवत हलक्या कामांसाठी वापरण्यात येते। चला आता पॅनल करवतीबद्दल जाणून घेऊ। लाकडाच्या कामामध्ये सहसा याच करवतीचा वापर होतो। पॅनल करवती भरपूर साइजेसमध्ये मिळतात। याच्यात प्रति 25 मिलीमीटरमध्ये 10 ते 12 टीथ असतात। या करवतीची लांबी 50 सेंटीमीटर असते। ही करवत विशेष रूपाने पॅनल आणि दरवाजांना कापण्यासाठी वापरण्यात येते। चला टेनन करवतीबद्दल जाणून घेऊया। याचा आकार आयताकार असतो। लांबी आहे 25 ते 40 सेंटीमीटर। हे टेनन सारख्या बारीक कामांमध्ये वापरण्यात येते। याचं मुख्य काम आहे लहान आणि स्ट्रेट कट लावणे। चला आता पुढील डवटेल करवतीबद्दल जाणून घेऊया। दिसायला डवटेल करवत ही टेनन करवतीशी खूपच मिळती जुळती असते। डवटेल करवतीची ब्लेड टेनन करवतीपेक्षा पातळ आणि रुंदीने कमी असते। हे बारीक कामांसाठी वापरण्यात येते। खास करून डवटेल जॉईंटसाठी लाकूड कापण्यामध्ये वापरण्यात येते। याचा हँडल उघड्या तोंडाचं असतं। ब्लेडची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असते। याचं हँडल उघड्या तोंडाचं असतं। आता आपण अशा काही करवती पाहू ज्या कर्व्स बनवू शकतात। सगळ्यात आधी आपण पाहूया बो करवत। बो करवतीमध्ये लाकडी फ्रेम असते ज्यात कनेक्टिंग बार, एक स्ट्रिंग म्हणजे दोरी, लिव्हर आणि दोन्ही बाजूला हँडल्स असतात। अशा प्रकारची करवत लाकडाचे बाहेरील कर्व्स कापण्यासाठी वापरण्यात येते। ब्लेडची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर पर्यंत असते आणि प्रति सेंटीमीटर 6 पॉइंट्स असतात। कोपिंग करवत यात ब्लेड नाजूक असतो आणि याची फ्रेम कडक तारेची बनलेली असते। याचा वापर आत आणि बाहेरील बाजूच्या खूप बारीक कर्व्स कापण्यासाठी केला जातो। या करवतीच्या ब्लेडची लांबी 25 सेंटीमीटर असते। चला आता आपण फ्रेट करवतीबद्दल जाणून घेऊया। फ्रेट करवतीमध्ये खूपच पातळ ब्लेड असतो जो 150 मिलीमीटर ते 180 मिलीमीटर लांबीचा असतो, जो 300 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर लांबीच्या फ्रेममध्ये बसवलेला असतो। अशा प्रकारची करवत पातळ लाकडाच्या तुकड्यांना कापण्यासाठी वापरण्यात येते। तर चला आता आपण कंपस करवतीबद्दल बोलूया।
या करवतीमध्ये निमुळता होत जाणारा ब्लेड असतो, जो 300 मिलीमीटर ते 450 मिलीमीटरचा असतो आणि एक हँडलमध्ये फिट असतो. हे आतील बाजूचे मोठे कर्व्स कापण्यासाठी वापरण्यात येते. याने कापायला सुरुवात करण्यापूर्वी एक होल करावा लागतो. प्रति 2.5 सेंटीमीटरमध्ये 8 ते 12 टीथ असतात. या करवतीचं नाव नेस्ट करवत आहे. यात 3 ब्लेड असतात आणि वेगळे होणारे हँडल्सही असतात. एक वेगळा ब्लेड वापरण्यासाठी फक्त आधीचा ब्लेड काढून त्या जागी ज्याचा वापर करायचा आहे तो ब्लेड लावायचा. हे 3ही प्रूनिंग ब्लेड, कंपस ब्लेड आणि की-वे होल ब्लेड कर्व करण्यासाठी वापरण्यात येतात. या ब्लेड्सची लांबी 25 ते 40 सेंटीमीटर असते. की होल करवत. या करवतीच्या ब्लेडची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असते. हँडलजवळ हा 6 मिलीमीटर रुंद असतो आणि खालच्या बाजूला 3 मिलीमीटर. ही एक छोटी करवत आहे, म्हणून अशा प्रकारच्या करवतीला मुख्य रूपाने किचकट आणि आतल्या बाजूची कापणी करण्यासाठी वापरण्यात येते. या ब्लेडची लांबी 25 ते 35 सेंटीमीटर असते. टास्क 2. रिपिंग. चला लाकडावर खुणा करण्यापासून सुरुवात करूया. एका फोल्डिंग रूलने लाकडाचा आकार तपासून घ्या आणि सुनिश्चित करा की लांबी, रुंदी आणि उंची 450 मिलीमीटर गुणिले 25 मिलीमीटर गुणिले 200 मिलीमीटर मापाचे असावेत. आपण ड्रॉइंगनुसार ट्राय स्क्वेअर आणि मार्किंग गेजचा वापर करून खुणा करायच्या आहेत. चला पाहूया की खुणा कशा करायच्या आहेत. बेंचवर लाकडाला आडवे ठेवा. कार्पेंटरची पेन्सिल, फोल्डिंग रूल आणि स्ट्रेट एजने लाकडाच्या डाव्या बाजूने 50 मिलीमीटरची खूण करा. 400 मिलीमीटरच्या लांबीपर्यंत प्रत्येक 50 मिलीमीटर नंतर एक खूण करा. ही प्रक्रिया शेवटच्या टोकापर्यंत आणि मागच्या बाजूला ट्राय स्क्वेअर शेवटच्या टोकावर कडेला ठेवा आणि पुन्हा करा. पट्टी सरळ ठेवून रे घोडा. कार्पेंटरच्या वाईसमध्ये 150 मिलीमीटरवर आणि जॉला समांतर ठेवून लाकूड घट्ट कसे धरायचे ते पाहूया. काळजी घ्या की कार्पेंटरचा वाईस स्वच्छ असावा. जर नसेल तर एका क्लिनिंग वायर ब्रशचा वापर करा, जेणेकरून वाईसवर करवतीची धूळ जमा होऊ नये. आता कार्पेंटरच्या वाईसचे जॉ उघडा. जॉ उघडण्यासाठी हँडल उलट्या बाजूला फिरवा. लाकडाच्या तुकड्याला उभं पकडण्यासाठी जॉ थोडा जास्त उघडा. लाकडाच्या तुकड्याला वाईसवर उभं 150 मिलीमीटरपर्यंत पकडा आणि जॉसच्या समांतर ठेवा. वाईसमध्ये लाकूड घट्ट पकडण्यासाठी करकचून बंद करा. तुमचे पाय 90 आणि 70 अंशावर असले पाहिजेत, जसं की इथे दाखवण्यात आलं आहे. काळजी घ्या की बेंच वाईसमध्ये लाकूड खूप जास्त घट्ट करू नका आणि जॉच्या दोन्ही बाजूला एक खराब लाकडाचा तुकडा ठेवा, जेणेकरून दोन्ही बाजूला दाब एकसारखा राहील आणि वाईसमध्ये लाकडाचे काही नुकसान होणार नाही. करवत चांगल्या प्रकारे सेट करा. करवतीच्या हँडलला उजव्या हाताच्या इंडेक्स फिंगरने साईडने पकडा, जसं दाखवलं गेलंय. खबरदारी, लाकडाला सगळ्या बाजूंनी स्वच्छ ठेवा. स्वच्छ नसेल तर स्वच्छ करण्यासाठी सँडस्टोनचा वापर करा. जिथे खूण केली गेली आहे तिथे करवत 65 डिग्रीवर ठेवा. लाकडावर करवतीचा हँडल अशा प्रकारे पकडा की करवत आणि लाकडामध्ये 65 अंशाचा कोन होईल. जसं की दाखवलं गेलंय तसं करवतीने कापण्यासाठी लाकडाला डाव्या हाताच्या अंगठ्याने पकडा आणि समान दाबाने करवत मागे पुढे हलवा. कापण्यासाठी करवतीच्या पूर्ण लांबीचा वापर करा, जेणेकरून करवत एखाद्या ठिकाणी हळू होणार नाही. एकदा तुम्ही 150 मिलीमीटर पर्यंत कापून घ्या. 400 मिलीमीटरची जिथे खूण केली आहे त्या खुणेपर्यंत कापा. इतर खुणा केलेल्या लाईन्सवरही हीच प्रक्रिया करा. करवतीने कापणे आपण शिकलो आहोत. चला आता रिप करवतीने कापणे शिकूया. काळजी घ्या की तुम्ही वारंवार ब्लेडच्या अँगलची तपासणी करा की ते खुणेपासून दुसरीकडे तर जात नाही ना. पहिल्या कार्यात आपण लाकडाच्या करवतींकडे पाहिले. त्यांना सरळ आणि वक्र कटिंग प्रकारांमध्ये वर्गीकृत केले. विशिष्ट करवती जसे की रिप, क्रॉस कट, हँड, पॅनल, टेनॉन, डोवेटेल, बो, कॉपिंग, फ्रेट, कंपास, नेस्ट ऑफ सॉज आणि की होल करवत. ब्लेड सामग्री, लांबी, दात आणि वापरांसह तपशीलवार आहेत. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.